बुलढाणा जिल्ह्यात मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रेशनच्या तांदळाची मोठी तस्करी उघडकीस आली आहे। खामगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने 245 क्विंटल तांदळासह तब्बल 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। बुलढाणा जिल्ह्यात रेशनच्या धान्याची बेकायदेशीर वाहतूक पुन्हा एकदा उघडकीस आली आहे। नांदुऱ्यावरून गोंदियाकडे जाणाऱ्या रेशनच्या तांदळाने भरलेल्या ट्रकवर खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे। ही कारवाई मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णा फाटा येथे रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास करण्यात आली। पोलिसांनी संशयाच्या आधारे ट्रक क्रमांक MH19 BR 5128 थांबवून तपासणी केली असता ट्रकमध्ये तब्बल 500 कट्टे तांदूळ आढळून आला। या तांदळाचे एकूण वजन 245 क्विंटल असून त्याची किंमत सुमारे 4,24,750 रुपये इतकी आहे। हा तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीतील म्हणजेच रेशनचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी ट्रक चालक गोविंदा गोपाळराव मार्केड आणि क्लीनर योगेश जानसराव डाबेराव यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। तांदूळ आणि ट्रक मिळून सुमारे 15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे। दरम्यान या तांदळाबाबत पुढील कारवाईसाठी पोलिसांनी खामगाव तहसील कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे। मात्र उशिरापर्यंत तहसील कार्यालयाकडून कोणताही अधिकृत जबाब न मिळाल्याने या प्रकरणाबाबत संशय आणि शंका अधिक बळावल्या आहेत। पुढील तपास सुरू आहे।